नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कंपाऊंड इंटरेस्ट बेसिक आणि एक इफेक्टिव्ह पर्सेंट नावाचा कॉन्सेप्ट आहे, जो की कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये खूप जास्त महत्वाचा असतो. ऍक्च्युअल मध्ये पर्सेंटेज मधला कॉन्सेप्ट, बट कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये तसेच प्रॉफिट लॉस अजून बाकी बऱ्याच चॅप्टर मध्ये वापरला जात असतो तो क्वेश्चन. तर सुरुवात करू आपण नेमकं कंपाऊंड इंटरेस्ट काय असतं त्याच्यापासून. तर कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट याच्यामध्ये नेमका डिफरन्स काय असतो ते बघू पहिले, आणि मग कंपाऊंड इंटरेस्ट मधला तो इफेक्टिव्ह पर्सेंट नावाचा कॉन्सेप्ट तो काय असतो ते बघू. तर कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट मधला फरक, तर सपोज मी काय केलंय की 100 रुपये बँकेमध्ये डिपॉझिट केले, तर 100 रुपये काय आले आपले प्रिन्सिपल, मराठीमध्ये याला काय म्हणतात तर मुद्दल रुपये. ठीक आहे, तर मुद्दल आपले 100 रुपये होते. रेट पर्सेंट सांगितलं मी तुम्हाला, व्याजदर किती दिलेला आहे 10%, आणि टाइम दिलेला आहे किती वर्षांचा तर 2 वर्षाचा. मग 2 वर्षानंतर सिंपल इंटरेस्ट किती होतो किंवा सरळ व्याज किती होत असतं ते, आणि कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये नेमका फरक काय पडत असतो. तर 100 रुपयावरती हे पहिलं वर्ष होतं आपल्या इथं, आणि इथं काय होणार आहे तर दुसरं वर्ष. ठीक आहे, तर या पहिल्या वर्षामध्ये या 100 रुपयांवरती किती टक्के व्याज भेटणार तर 10%. 100 रुपयांवरती 10% व्याज म्हणजे किती रुपयांचं व्याज मिळालं, 10 रुपयांचं व्याज मिळालं. आणि प्रिन्सिपल किती आले तुमचे, पैसे किती आले तुमचे इथं 110 झाले. ठीक आहे, बट आता दुसऱ्या वर्षामध्ये परत एकदा किती व्याज घ्यायचे 10%. बट हा सिंपल इंटरेस्ट असल्यामुळं प्रत्येक वर्षी व्याज जे भेटणार ते तुम्हाला कशावरती भेटतं, तुमच्या मुद्दलवरती. तुमचे वाढून पैसे किती होत आहे त्याच्याशी काही घेणं नसतं. तर इथं काय प्रत्येक वर्षी व्याज जे भेटणार ते कशावरती भेटणार तुम्हाला, मुद्दलवरती. मग या 100 वरती परत दुसऱ्या वर्षात पण किती टक्के व्याज भेटणार आहे, 10% व्याज भेटणार. आणि 100च्या 10% म्हणजे किती रुपयांचं व्याज मिळालं, 10 रुपयांचं. 100 वरती 10, बट पहिल्या वर्षामध्ये 110 रुपये झालेले होते. 110 मध्ये 10 रुपये मिळाले म्हणजे किती रुपये होत आहे तर 120 रुपये. इथे किती आले 120 रुपये. आता हेच जर कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये असतं तर नेमका डिफरन्स काय झाला असतं. हे झालं सिंपल इंटरेस्ट मध्ये. तर सिंपल इंटरेस्ट मध्ये व्याज जे भेटलं ते दरवर्षी कशावर भेटलं, तुमच्या मुद्दलवरतीच व्याज भेटलं किंवा प्रिन्सिपल वरती व्याज भेटलं. आता हाच जर कन्सेप्ट कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये असतात तर काय आलं असतं, तर इथं परत एकदा प्रिन्सिपल आणि रेट पर्सेंट मी वन अँड द सेमच ठेवतोय. रेट पर्सेंट 10% घेतलं, टाइम ड्युरेशन पण 2च वर्ष. बट आता इथं काय येणार आहे की कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये जर पैसे असेल तर काय फरक पडणार आहे. परत एकदा पैसे किती रुपये 100च रुपये. पहिल्या वर्षामध्ये व्याज किती टक्के भेटणार 10%. कुणाच्या तर 100च्या 10%. मग 100च्या 10% म्हणजे किती टक्के भेटले तर 10 रुपयांचं व्याज भेटलं. प्रिन्सिपल किती, आता पैसे किती आले तुमच्याकडे पहिल्या वर्षानंतर तुमच्याकडे आले 110 रुपये. बट कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय असतं की चक्रवाढ व्याज, तर व्याजावरती पण व्याज भेटत असते तुम्हाला, किंवा नवीन जे बनलेले पैसे असते ती ऍज तुमची नवीन प्रिन्सिपल म्हणून ट्रीट होत असते. तर आता काय करावं लागणार, हे जे 110 रुपये, हे 110 आता काय झाले तुमची नवीन प्रिन्सिपल, आणि याच्यावरती आता 10%चं व्याज भेटणार आहे. मग 110च्या 10% पैसे जर म्हटले तर किती रुपये भेटत आहे तर 11 रुपये. मग याच्यावरती जर 11 रुपयांचं व्याज भेटत आहे तर 2 वर्षानंतर पैसे किती होत आहे तुमचे, 110 मध्ये किती ऍड होणार आहे तर 11 ऍड होणार. मग 110 मध्ये 11 ऍड झालं तर किती रुपये आले तर 121 रुपये. म्हणजे फरक काय पडतोय बघा. सिंपल इंटरेस्ट जर असेल तर 100 रुपयाचे 2 वर्षात 120 रुपये होणार, आणि कंपाऊंड इंटरेस्ट जर असेल तर 100 रुपयांचे 2 वर्षामध्ये किती होत आहे तर 121. म्हणजेच इनडायरेक्टली म्हणतं काय येईल मला की 2 जेव्हा 10% होते तर 10%नी 2 वर्षांचा कंपाऊंड इंटरेस्ट, 10%ने 2 वर्षांचा कंपाऊंड इंटरेस्ट किती टक्क्यांचा झाला 21%. 10%ने 2 वर्षांचा कंपाऊंड इंटरेस्ट किती 21%. आणि सिंपल इंटरेस्ट जर विचारला तर किती आलाय तर 20%चं व्याज मिळालंय ना. ठीक आहे, मग आता एक क्वेश्चन येत असतो की 2 वर्षात सिंपल कंपाऊंडचा डिफरन्स वरती एक क्वेश्चन येत असतो. तर त्यासाठी आपल्याला इफेक्टिव्ह पर्सेंट माहिती असणं गरजेचं आहे. चला ठीक आहे, आधी गरीब नंबर होता 100 होता. तर समजा एखादा नंबर खराब केला मी 16,000, 25,000 किंवा मग 16,420 असे नंबर म्हटल्यावरती मग सॉल्व्ह कसं करणार आपण. तर जर 21% माहिती असेल तर डायरेक्ट आपण त्या प्रिन्सिपलच्या काढता येणार. तर आता हेच काढायचं कसं, तर हे 10%चं मिळून 21% बनतो कसा ते बघू. तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा कॉन्सेप्ट कोणता आहे तर इफेक्टिव्ह पर्सेंट. तो ऍक्च्युअल मध्ये पर्सेंटेज मधला कॉन्सेप्ट आहे. बट आता इफेक्टिव्ह पर्सेंट म्हणजे काय असतं की 2 वेगवेगळ्या टक्क्यांचा एकच कन्सोलिडेटेड इफेक्ट काय पडणार आहे ते आपल्याला सांगायचं असतं. म्हणजे 2 वेळेस 10% न लावता एकच वेळेस किती टक्के इंटरेस्ट लावला जाणार. तर त्यासाठी फॉर्म्युला असतो, ऑलमोस्ट बऱ्याच जणांना माहिती असेल कदाचित. ठीक आहे, तर इफेक्टिव्ह पर्सेंटचा फॉर्म्युला काय असतो, इफेक्टिव्ह पर्सेंट
इफेक्टिव्ह पर्सेंटचा फॉर्म्युला असतो एक्स प्लस वाय प्लस एक्स वाय डिवायडेड बाय 100. एक्स प्लस वाय प्लस एक्स वाय डिवायडेड बाय 100, वेअर एक्स आणि वाय काय असतात की ते वेगवेगळे पर्सेंटेज दिले असेल, माइट बी वेगळे असतील किंवा सारखे पण असेल, गरजेचं नाही की प्रत्येक ठिकाणी सारखेच पाहिजे. हा एकच कॉन्सेप्ट आपल्याला अजून कुठे वापरत येतो, प्रॉफिट लॉस, सिंपल कंपाऊंड, डिस्काउंट वगैरे मध्ये पण हाच. प्रॉफिट लॉस मध्ये कशा पद्धतीने वापरला जातो, प्रॉफिट लॉस मध्ये काय असतं, जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत वाढवता तुम्ही, मार्कअप देत असता तेव्हा त्या वस्तूची किंमत काय होत असते, वाढत असते. डिस्काउंट देता त्या वस्तूवरती तेव्हा त्या वस्तूची किंमत काय होत असते, कमी होत असते. मग त्यांनी सांगितलेलं असतं की 20% मार्कअप देतोय आणि 10% डिस्काउंट देतोय, तर रिझल्टंट प्रॉफिट किंवा लॉस काय होणार आहे, तर मार्कअप पॉझिटिव्ह असतो आणि डिस्काउंट जो असतो तो कसा असतो, निगेटिव्ह असतो. तर इफेक्टिव्ह पर्सेंटचा फॉर्म्युला आपल्याला त्यामध्ये जर वापरायचं असेल तर काय करावं लागेल, मार्कअप असतो पॉझिटिव्ह म्हणजे एक्स, तर हा आपला काय आलाय एक्स झालाय आणि हा काय झालाय तो वाय. मग मार्कअप मायनस डिस्काउंट मायनस मार्कअप इंटू डिस्काउंट डिवायडेड बाय काय येणार आहे, तर 100 इक्वल टू काय असतो आपला प्रॉफिट पर्सेंट. ठीक आहे, तर हे वेगळं काही नसून, हा वेगळा फॉर्म्युला नसून हे काय इफेक्टिव्ह पर्सेंटेज आहे. तर मार्कअप पॉझिटिव्ह होता म्हणून पॉझिटिव्ह, बट डिस्काउंट निगेटिव्ह असल्यामुळे इथं प्लसचा काय होणार आहे, तो मायनस होणार. ठीक आहे, तर आपल्याला बघायचं आहे सध्या आता हे कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये कशा पद्धतीने वापरले जाईल. तर 10% होते आपले, आता जो बघितला आपण 10% 2 वर्षाचा कंपाऊंड किती बनलाय 21%. तर आपला एक्स आणि वाय किती आला इथं, एक्स इज इक्वल टू किती पर्सेंट, 10%, वाय इज इक्वल टू पण किती पर्सेंट, 10%. मग आता या 10%चा इफेक्टिव्ह पर्सेंट काय येणार आहे, तर एक्स इथं काय येणार आहे, एक्स प्लस वाय प्लस एक्स इंटू वाय डिवायडेड बाय किती येत आहे, तर 100. एक्स प्लस वाय प्लस एक्स इंटू वाय बाय 100. 10 आणि 10 किती होणार, 20. इकडे काय आलं, 0 0 0 0 कॅन्सल, म्हणजे उरलं किती, तर 1. 20 आणि 1 किती येत आहे, तर 21%. तर हा फॉर्म्युला जर माहिती असेल आपल्याला तर याच्यावरतून आपल्याला काय करता येत आहे की इफेक्टिव्ह पर्सेंट काढता येतो. बट आता पोपटपंची करायची नाही आपल्याला, सगळे पार्ट नाही करून ठेवायचे, जो पण पर्सेंटेज आपल्या समोर येईल तो इमिजिएट काढता आला पाहिजे ना आपल्याला. मग काढणार कसं आहे, तर इथं दिसतंय आपल्याला एक्स प्लस वाय म्हणजे पहिल्या पार्ट मध्ये त्या दोघांची काय होती बेरीज, आणि सेकंड पार्ट मध्ये काय होतंय, दोघांचा प्रोडक्ट होतोय आणि त्याला डिवाइड मध्ये कोण जातोय, तर 100 जातोय. मग आता याच्यावरती क्वेश्चन पण येत असतो सिंपल कंपाऊंडचा डिफरन्स वरती, बट त्यासाठी आपल्याला पहिले काय करायचे, काही पर्टिक्युलर पर्सेंटेज म्हणजे 1 पासून आपण 20 पर्यंत सगळे पर्सेंटेज बघू, ज्यामध्ये 2 वर्षांचा कंपाऊंड इंटरेस्ट किती राहत असतो बघू. ठीक आहे, तर सपोज मी म्हटलंय की 2% 2 वर्षांचा कंपाऊंड इंटरेस्ट किती येणार आहे, आपण हे काय बघतोय इफेक्टिव्ह पर्सेंट फॉर 2 इयर कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये. मग 2% 2 वर्षाचा कंपाऊंड काय येणार, इथं व्हॅल्यू पुट करावं लागणार तुम्हाला, 2 अधिक 2 अधिक 2 गुणिले 2/100. मग 2 आणि 2 किती होत आहे, 4. इकडे बेदोन्ही किती होत आहे, 4, आणि 4/100 म्हणजे किती येत आहे, तर 0.04. आणि या दोघांची बेरीज केल्यावर किती येते, 4.04. बट आता प्रत्येक ठिकाणी इतकं जास्त कॅल्क्युलेशन करण्याची गरज आहे का, आपण इतके तर लहान नाही राहिलो की आपल्याला हे साधे कॅल्क्युलेशन परत द्यावं लागणार आहे. तर सरळ काय लक्षात ठेवायचं की पहिल्या पार्ट मध्ये दोघांची बेरीज आणि दुसऱ्या पार्ट मध्ये दोघांचं प्रोडक्ट डिवायडेड बाय 100 करायचं. तर मग 2 साठी काय येणार आहे, 2 आणि 2 किती होत आहे, 4, आणि बेदोन्ही किती होत आहे, तर 4, म्हणजे 4 पॉईंट किती येत आहे, तर 0.4%. तर हा काय झाला, सपोज मग विचारलं तुम्हाला की 2% 2 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट विचारलं असेल तर सरळ काय करायचं, त्या नंबरच्या किती प्रिन्सिपलचे किती टक्के काढून घ्यायचं, 4.04%. मग 3% विचारलेलं असेल तर काय होणार आहे, 3 आणि 3 6, 3 3 9 म्हणजे 6.09%. हे समजतंय ना काय चाललंय. ठीक आहे, 4% जर म्हटलं असेल तर 4% 4 आणि 4 किती होत आहे, 8, आणि 4 चौक किती होत आहे, 16%. मग आता यातला कोणता पर्सेंट विचारला जातो एक्झाम मध्ये किंवा एक्झाम्पल मध्ये. ठीक आहे, तर 2-3% तुम्हाला दिसणार नाही कुठं, बट 4% रेअर केस मध्ये विचारले असतं. ठीक आहे, 4% कधी कधी विचारलेलं असतं. मग आता 4% जर समजा 2 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे तर किती येत आहे तिथं, 8.16. मग 8.16% जवळपास आपला कुठला एखादा फ्रॅक्शन आहे का, तर एक फ्रॅक्शन आहे, कुठला, 8.33%. किती येणार आहे, 8.33% काढला तरी चालेल, आणि 8.33%ची फ्रॅक्शनल व्हॅल्यू किती असते, 1/12. म्हणजे जर तुम्हाला विचारलं की 4% 2 वर्षांचा कंपाऊंड इंटरेस्ट किती, तर तुम्ही त्या नंबरच्या 1/12 काढून थोडंसं आन्सर जर लेस मारलं
तरी पण चालेल, तुम्ही नंबरच्या खूप नियर जाणार आहे. ऑप्शन पण हे कुठल्या केसमध्ये जिथं ऑप्शन खूप जास्त क्लोज नसेल, अदरवाईज काय करावं लागेल तुम्हाला 8.16% एक्झॅक्टली करावं लागेल. तर 4% 2 वर्षाचं हे 8.16 कसे आले समजले काय, इथं 8 अधिक 8 16, 8 8 किती होत आहे तर सॉरी 4% ना, पण 4 आणि 4 किती होत आहे तर 8, 4 चौक किती होत आहे 16, म्हणजे इथं 16/100 किती येणार तर 0.16 म्हणजे 8 पॉईंट किती येतात 16%. ठीक आहे. यानंतर फ्रिक्वेंटली विचारला जाणाऱ्या टक्क्यांपैकी एक सगळ्यात फेवरेट पर्सेंटेज असतो त्यांचा 10%. मग 10% इथं जर व्हॅल्यू पुट केलं तर किती 5%, तर 5 आणि 5 किती 10, 5 5 किती होत आहे 25, म्हणजे किती येणार तर 10.25%. परत एकदा याला पण थोडंसं अप्रॉक्सिमेशन जर केलं तर 10.25% न काढता आपण एक्झॅक्टली 10% जरी काढलं आणि यापेक्षा थोडंसं आन्सर जास्त जरी मारलं तरी पण आपलं काय होतं, आपण आन्सरच्या नियर चाललं जाणार. ठीक आहे. मग 5% 2 वर्षाचं कंपाऊंड इंटरेस्ट जर विचारलं तर काय करायचं 10.25. हा फेवरेट पर्सेंटेज आहे. रेड मार्कर मध्ये जे केलं हे फ्रिक्वेंटली विचारलं जाणार आहे. नंतर ब्ल्यू मार्करने जे केलेलं ते कधीतरी विचारलं जाणार आहे. ब्लॅक मार्कर वाले अजून तर काही दिसले नाही किंवा विचारू पण शकते पण माहिती असू दे. ठीक आहे. मग आता एक क्वेश्चन येत असतो की सिंपल आणि कंपाऊंड इंटरेस्टचा डिफरन्स साठीचा, सिंपल आणि कंपाऊंड इंटरेस्टचा डिफरन्स साठीचा तर फॉर्म्युला असतो त्यासाठी कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट इक्वल टू पी इंटू आर स्क्वेअर डिवायडेड बाय 100चा स्क्वेअर. ठीक आहे. हे कशासाठी आहे, 2 वर्षात जर सिंपल आणि कंपाऊंडचा 2 वर्षामध्ये तुम्हाला सिंपल आणि कंपाऊंडचा डिफरन्स जर विचारलेला असेल तर तिथं काय फॉर्म्युला असतो CI मायनस SI इक्वल टू पी इंटू आर स्क्वेअर बाय 100चा स्क्वेअर. मग आता सपोज एक क्वेश्चन विचारला मी तुम्हाला तर इथं काय येणार आहे बरं, हा 10% म्हणजे काय असतो सिंपल इंटरेस्ट, कारण की 5% 2 वर्षाचं किती येणार आहे 5 आणि 5 किती होते 10, 10 झाला सिंपल आणि हे 10.25 काय आलंय कंपाऊंड इंटरेस्ट. म्हणजे या दोघांचा फरक कितीचा आहे सिंपल आणि कंपाऊंडचा तर 0.25% फरक आहे. तर हा विचारला जाणार क्वेश्चन आहे, त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की 25%ला आपण कसं लिहिणार आहे. 25% म्हणजे काय असतो 100%चा चौथा पार्ट होतो ना. जेव्हा 100%ला मी 4 ने डिवाइड केलं तेव्हा किती येणार आहे 25. बट मला 0.25% काढायचं असेल तर काय करावं लागणार आहे, 0.25% काढायचं असेल तर काय करावं लागणार आहे 1%ला किती भाग द्यावं लागणार आहे 4%. 1%ला कशाने भाग द्यावं लागणार आहे 4. 1% बाय 4 केलं इक्वल टू किती 0.4%. मग लक्षात ठेवा नेहमी की सिंपल कंपाऊंडचा डिफरन्स जर 5% विचारला असेल तर हा फॉर्म्युला वापरला तरी पण चालतो, किंवा हा कन्सेप्ट जर लक्षात ठेवला तर खूप चांगला की 0.25%चा डिफरन्स 0.25%चा डिफरन्स 0.25% म्हणजे काय तर 1%चा चौथा पार्ट, 1%चा चौथा पार्ट तसं केलं तरी पण चालेल. तर लक्षात ठेवा. आता एक क्वेश्चन देतो बघा मी याच टाईप वरती की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन CI SI फॉर टाइम ड्युरेशन ऑफ किती वर्ष 2 वर्षात सिंपल कंपाऊंडचा डिफरन्स विचारला आहे तुम्हाला. काय विचारलं आहे CI मायनस SI हा किती आपल्याला फाइंड करायचा आहे. त्यानंतर प्रिन्सिपल दिलेली किती 1000 रुपयांची 4000 रुपयांची, आर इक्वल टू किती दिलेलं आहे तर 5% आणि टाइम ड्युरेशन किती दिलेलं आहे तर 2 वर्ष. मग आता याला फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट केलं तरी पण चालते किंवा मी जे सांगितलंय त्याच्यावरतून तर खूप इझिली सॉल्व आहे. पहिलं तुम्ही फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करून दाखवतो तर CI मायनस SI काढायचा होता आपल्याला, म्हणजे हा डिफरन्स जो होता हा अननोन होता. ठीक आहे. प्रिन्सिपल किती दिलेली तर प्रिन्सिपल दिलेली 4000 रुपीजची. आरचा स्क्वेअर जर घेतला तर 5चा स्क्वेअर किती होणार आहे 25 डिवायडेड बाय 100चा स्क्वेअर म्हणजे काय येणार तर 100 इंटू 100. 100चा स्क्वेअर किती येणार आहे 100 इंटू 100. काटाकाटी करून घ्या आन्सर येऊन जाईल. तर 25 न कट केलं 25 न 100 किती टाइम्स काटलं 4 टाइम्स आणि हे 400 न हा 4000 किती टाइम्स काटला तर 10 टाइम्स. म्हणजे डिफरन्स इज इक्वल टू किती आलाय सिंपल कंपाऊंडचा डिफरन्स 10. मग हा फॉर्म्युला पार्ट असेल नसेल तरी पण चालतं, बट हे जर माहिती असेल की 5% 2 वर्षाचा सिंपल कंपाऊंड मधला फरक किती तर सिंपल 10 कंपाऊंड 10.25 म्हणजे फरक कितीचा तर 0.25चा. 25% म्हणजे 100चा चौथा भाग आणि 0.25% म्हणजे काय येणार आहे तर 1%चा चौथा भाग. मग 1%चा चौथा पार्ट जर तुमचा डिफरन्स असेल तर हा पूर्ण नंबर किती असतो 100%. एक प्लेस सोडला किती आला 10%, म्हणजे 400 म्हणजे किती आला 10%. परत एक प्लेस सोडला म्हणजे 40 म्हणजे किती आला 1%. आणि या 1%ला मी 4 ने डिवाइड केलं 40/4 म्हणजे किती होते. तर पूर्ण फॉर्म्युला वगैरे रट्टा मारण्याची काही गरज नाही. तर सिंपल कंपाऊंडचा डिफरन्स हा विचारला जात असतो नेहमी लक्षात ठेवा. तर 5% सिंपल कंपाऊंडचा 2 वर्षाचा डिफरंट विचारला तर 1%चा चौथा पार्ट इज द आन्सर.
मग याचा 1% किती 40 आणि 40चा चौथा पार्ट म्हणजे किती येणार उत्तर 10. किंवा फॉर्म्युला लक्षात ठेवा CI मायनस SI इक्वल टू P इंटू R स्क्वेअर बाय 100 स्क्वेअर. बट हे कशासाठी 2 वर्षासाठी 3 वर्षासाठी उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू. ठीक आहे. तर हे 5% पर्यंत आलो आपण. मग आता 5% नंतर पुढे कुठला टक्के 6%. मग आता 6% तुम्ही सांगा किती येणार आहे. 6% 2 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट जर विचारलं तर काय करशाल. पहिल्या याच्यामध्ये काय होत असते त्यांची बेरीज, दुसऱ्या याच्यामध्ये काय होत असते तर गुणाकार आणि डिवायडेड बाय काय येत असतं 100. तर 6 किती होणार आहे 6 आणि 6 किती होत आहेत 12. 6 किती होत आहे 36. म्हणजे आन्सर किती येणार तर 12.36. हा कधी कधी विचारला जात असतो. ठीक आहे. 6% कधी कधी विचारलं जात असतं. 7% विचारलं तर 7% 7 आणि 7 14. 7 49 म्हणजे किती येणार तर 14.49%. मग हे काय म्हणतोय मी कशामध्ये टाकतोय एक्स प्लस वाय प्लस एक्स इंटू वाय बाय 100. मग 7 आणि 7 14. 7 49. 49 बाय 100 म्हणजे किती होणार तर 0.49. आणि या दोघांची बेरीज केली तर 14 पॉईंट किती येणार आहे तर 49. बट एवढं करण्याची गरज नाही. आपल्याला हे यायला पाहिजे डायरेक्ट. आणि काल पण नाही करायचं कुठलं. समोर आला ते येतं बेरीज पण येते गुणाकार पण येते. मग 7% 2 वर्षाचं कंपाऊंड विचारलं तर किती येणार आहे 14.19. सॉरी 14.49. परत एकदा ऑप्शन जर थोडेसे दूर असेल तर या 14.49 ऐवजी मी 15% जरी काढले तर आन्सरवर एवढा जास्त इम्पॅक्ट नाही पडणार आहे. ठीक आहे. मला लक्षात ठेवा की 7% 2 वर्षाचं कंपाऊंड विचारलं तर काय करायचं 15% पेक्षा थोडंसं लेस आन्सर टिक करायचं. त्यानंतर 5% 2 वर्षाचं कंपाऊंड विचारलं तर काय करायचं 10% पेक्षा थोडंसं जास्त. 4% 2 वर्षाचं कंपाऊंड विचारलं तर नंबरचं किती काढून घ्यायचं 1/2. त्यानंतर एक फेवरेट पर्सेंटेज यांचं बँकेमध्ये परत किती एकदा टक्के 8%. मग 8% 2 वर्षाचं कंपाऊंड जर काढला तर किती येणार आहे. रेड मार्कर वाले फ्रिक्वेंटली विचारलं जाणार आहे. ठीक आहे. मग 8 आणि 8 किती होत आहे 16. 8 आणि 8 किती 16. 8 8 किती होत आहे 64. म्हणजे 16 पॉईंट किती टक्के 64%. बट याच्या अप्रॉक्सिमेट आपल्याकडे कुठला फ्रॅक्शन आहे का हे काय आहे बघा. याच्या खूप जास्त क्लोज आहे 16.66%. ठीक आहे. मग 16.66%चं फ्रॅक्शनल व्हॅल्यू किती असते 1/6. मग या आन्सर वरती इतका फरक पडणार नाही. 0.64 काढायचे होते 16.64 तुम्ही 16.66 काढल्यावर उत्तर काही मरणार आहे का काही फरक नाही पडणार. सरळ काय करायचं फक्त तर मग लक्षात ठेवा नेहमी जेव्हा पण आता 8% 2 वर्षाचा सिंपल कंपाऊंड इंटरेस्ट जर विचारलं तर सरळ नंबरचे किती घेऊन टाकायचे 1/6 घ्यायचे. तर तुम्ही एक्झाम्पल दाखवून की प्रिन्सिपल दिलेली आपल्याला किती रुपयांची 600 रुपयांची. प्रिन्सिपल किती रुपयांची दिले 600 रुपयांची. रेट पर्सेंट दिलेलं किती टक्के 8%. टाइम ड्युरेशन किती विचारलं आहे 2 वर्ष. काय विचारलं एक तर तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट विचारतील किंवा अमाऊंट विचारतील दोन्ही काढू आपण. कंपाऊंड इंटरेस्ट जर विचारलं तर बेसिक ना सॉल्व्ह करायचं तर काय करावं लागणार पहिले किती रुपये होते 600 रुपये ही झाली प्रिन्सिपल पहिल्या वर्षामध्ये. याच्यावरती किती टक्के भेटणार तुम्हाला याच्यावरती किती टक्क्यांचं व्याज भेटणार 8%. मग याच्या 8% म्हणजे 8 किती होता येतं 48 रुपयांचं व्याज भेटलं. म्हणजे पहिल्या वर्षात पैसे किती आले 648 रुपये. आता सेकंड इयरला जाताना परत कुणाच्या 8% भेटणार आहे या 648 8%. मग 648 8% म्हणजे 10. तो नंबर इटसेल्फ किती असतो 100%. एक प्लेस अलीकडे सरकलं किती आले 10%. अजून एक प्लेस अलीकडे सरकलं म्हणजे 6.48. 6.48 म्हणजे हे काय आलं 1%. मला 8% काढायचे. याला मल्टिप्लाय किती करावं लागणार 8 न मल्टिप्लाय केलं. 8 न मल्टिप्लाय केल्यावर 8 8 64. 64 ला 4 4 6 8 32 32 6 38 38 ला 3 88 सॉरी 38 ला 8 4 3 8 48 49 50 51 म्हणजे 51.84 रुपयांचं काय भेटणार तर व्याज भेटणार. मग ह्या 648 मध्ये किती रुपयांचं व्याज भेटलं 51.84 रुपयांचं. मग 51.84 रुपयांचं व्याज भेटलं तर नवीन अमाऊंट किती बनली तुमची 4 8 9 9 6 म्हणजे 699 पॉईंट किती येत आहे 84 रुपये. 699 पॉईंट किती आले तर 84 रुपये. म्हणजे 8% 2 वर्षात 600 रुपयांची किती आले 699.84%. मग आता हे जर काढायचं असेल तर इतकी मेहनत करावं लागली तुम्हाला. पहिले काय करावं लागलं 600च्या 8% 48 रुपयांचं व्याज भेटून 648 झाले. 648 परत 8% तर 1% किती आला 6.48. त्याच्या 8% किती आले 51.84. 51.84 अगोदरच्या 648 मध्ये ऍड करून 699 पॉईंट किती होत आहे तर 84. म्हणजे 600 रुपयांचे 699.84 होत आहे.
म्हणजे व्याज कितीचं भेटतं इथं 99.84. 99.84चं व्याज भेटतंय. ते एवढं डिटेल न करता आता जे वरती लिहिलं मी की 8% 2 वर्षाचा सिंपल कंपाऊंड इंटरेस्ट जर विचारला असेल तर प्रिन्सिपलच्या किती घेऊन टाकायचं डायरेक्ट 1/6. मग 600च्या 1/6 घेतल्यावरती किती येत आहे 100 आणि ऍक्च्युअल आन्सर किती तुमचं 99.84. बट असं खूप रेअर केस मध्ये होईल की इतकं जास्त ऑप्शन क्लोजर राहणार आहे. मग डायरेक्ट लक्षात ठेवा नेहमी आता तर उत्तरात काय फरक पडलाय का खूप मायनर फरक आहे 0.16चा फरक आहे. ठीक आहे तर इतका फरक चालतो थोडाफार तर नेहमी लक्षात ठेवा. मग 8% 2 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट विचारलं तर नंबरच्या किती घेऊन टाकायचे 1/6 आणि अमाऊंट जर विचारले असेल तर 1/6 ऍड करायचं म्हणजे 600 रुपयांचे 700 रुपये होणार आहे. 699.84 ऍक्च्युअल आन्सर बट आपण अप्रॉक्सिमेट काढलं तर किती येणार आहे तर 700 येणार आहे. कारण की इम्पॅक्ट का नाही पडणार 0.64 काढायचे होते 0.66 काढतोय आपण एवढा जास्त फरक नाही पडणार तर लक्षात ठेवा. ठीक आहे तर 8% 2 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट जर विचारलं तर नंबरच्या किती घेऊन टाकायचे 1/6. 4% किती सांगितलं होतं 1/12 काढायचं आणि याच्यापेक्षा आन्सर काय करायचं थोडंसं लेस मारायचं. ठीक आहे 9% विचारला असेल तर 9% विचारल्यावर काय होणार आहे 9 9 18 9 9 किती 81 म्हणजे 18 पॉईंट किती टक्के 81%. हा नंबर थोडासा स्पेशल हाच नाही असे नंबर या टाईप मध्ये मोडणारे सगळे नंबर थोडेसे स्पेशल असतात. हे नंबर कोणते इथं मिरर इमेज वाले नंबर आहे. आता मिरर इमेज नंबर म्हणजे काय ही तुम्हाला आरसा ठेवला तर काय होणार आहे हे एकमेकांचे मिरर इमेज आहे. आणि मिरर इमेज असणारे सगळेचे सगळे नंबर कुणाचे मल्टिपल असतात 11चे मल्टिपल असतात. मिरर इमेज वाले सगळे नंबर 11चे मल्टिपल असं जर म्हटलं मी की 54.45 आपण कितीचे मल्टिपल आहे तर 11चे मल्टिपल. मग 11चं मल्टिपल असेल तर मग लक्षात ठेवा की 9% 2 वर्षांचा कंपाऊंड इंटरेस्ट जर विचारला तर ऑप्शन मध्ये कोण शोधायचं पहिले 11चं मल्टिपल ऑप्शन शोधायचं. ठीक तर 9% 2 वर्ष 18.81. त्यानंतर 10% विचारला असेल 10% 10 10 आता इथं आता सोडून दाखवलं तुम्ही 10 अधिक 10 अधिक 10 इंटू 10 किती येत आहे तर 100 म्हणजे 10 आणि 10 20. इकडचं किती होतोय 1 म्हणजे किती टक्के 21%. बघा प्राईम नंबर भरपूर महत्वाचा कन्सेप्ट आहे. प्राईम नंबर मध्ये काय होत असतं की त्याच्या मल्टिपल मधले आन्सर तिथंच राहत असतं. कारण की नॉर्मल बाकी नंबर इलिमिनेट होतं बट प्राईम नंबर इलिमिनेट होत असतो. मग 10% 2 वर्षाचा कंपाऊंड जर विचारला तर किती टक्के 21%. 10% एक परत एकदा फेवरेट पर्सेंटेज हा पण भरपूर ठिकाणी विचारला जाणार. तर 10% 2 वर्षाचा कंपाऊंड विचारला तर 21% येणार आहे. मग आता परत याच्यामध्ये पण 2 पाडे येणार. मग यामध्ये 2 पाडे कुठले कुठले तर कंपाऊंड इंटरेस्ट जर विचारला तुम्हाला तर 7च्या पाड्यात आन्सर मारावं लागणार आणि अमाऊंट जर विचारली तर 11च्या पाड्यात. आता असं का तर कंपाऊंड इंटरेस्ट विचारला तर 7च्या मल्टिपल ऑप्शन शोधायचा आणि अमाऊंट जर विचारली तर काय करायचं 11च्या मल्टिपल. कारण की जेव्हा कंपाऊंड इंटरेस्ट काढणार तेव्हा किती टक्के काढावं लागणार आहे तुम्हाला त्या नंबरचे किती टक्के काढावं लागणार 21%. आणि अमाऊंट विचारले असेल तर 100 रुपयांवरती 21 रुपयांचं व्याज भेटून किती रुपये होणार आहे ते 121 रुपये. आणि 121 कुणाचे मल्टिपल आहे तर 11चे मल्टिपल आहे. मग लक्षात ठेवा 10% 2 वर्षाचं जर कंपाऊंड विचारलं तर 7चं टेबल अमाऊंट विचारलं तर कितीचं टेबल 11चं टेबल. ठीक आहे आता हे लिहून घ्या पुढच्या 12% पासून पुढच्या 11-12%. ठीक आहे हे भरपूर महत्वाचं आहे. याच्यातला डिफरन्स जरी विचारला तर तो पॉईंट नंतरचा जो पार्ट असतो तो काय असतो डिफरन्स असतो. ठीक आहे 10% पर्यंत किंवा प्लसच्या नंतरचा जो पार्ट असतो तो काय असणार आहे डिफरन्स असणार आहे. मग हे झालं 10%. 11% दिलेला असेल तर काय होणार आहे 11% 2 वर्षाचं सिंपल कंपाऊंड किती येणार परत 11 11 22 11 11 121 22 121 म्हणजे 23.21. बघा प्रत्येक ठिकाणी असं लिहिण्याची गरज नाही पडायला पाहिजे. याला फक्त पार्ट करून ठेवायचं. तर पहिल्या पार्ट मध्ये बेरीज दुसऱ्या पार्ट मध्ये प्रोडक्ट डिवायडेड बाय 100. तर 11 आणि 11 किती होत आहे 22 आणि 11 11 किती होणार आहे 121 आणि 121 ला 100 ने डिवाइड केल्यावर काय होणार आहे तो 1.21 आणि हा आता 1 जो आलेला आहे तो परफेक्ट नंबर इकडे ऍड होणार म्हणजे किती होणार आहे 23.21. तर 23 पॉईंट किती होतं 21. आता हे पुढे काढणार नाही मी कुठल्या डायरेक्ट फक्त करून दाखवू. तर 11% 2 वर्षाचं कंपाऊंड मग
11 11 किती 22, 11 11 121, 22 121 म्हणजे किती येणार तर 23.21%. त्यानंतर 12% विचारलं, 12% 12 12 24, 12 12 144, 24 144 म्हणजे किती येणार तर 25.44, किती येणार आहे 25.44. मग 25.44 न काढता आपण 25% काढला तरी चालेल. 25%चा फ्रॅक्शनल काय असतो 1/4. परत एकदा लक्षात ठेवा, 12% 2 वर्षाचा कंपाऊंड विचारला जर असेल तर नंबरच्या किती घेऊन टाकायचे 1/4 आणि याच्यापेक्षा थोडंसं आन्सर काय करायचं पुढे जायचं. ठीक आहे. ऑप्शन खूप रेअर केस मध्ये असं होतं की एकदम मायनर जवळ असेल तर इथं 25.44% न काढता 25% काढलं तरी चालेल. 25% म्हणजे काय असतं 1/4. डायरेक्ट आन्सर येईल तुमचं 1/4 आणि त्याच्यापेक्षा थोडंसं स्लाइडला पुढे जे उत्तर असेल ते टिक करायचं. ठीक. त्यानंतर 13%, 13% 2 वर्षाचं कंपाऊंड सांगा किती येणार. 13 13 26, 13 13 169, 26 169 म्हणजे 27.69. हे जेवतंय का काय चाललंय 13 अधिक 13 अधिक 13 गुणिले 13 भागिले 100. 13 आणि 13 26, 13 13 169, 100 न भाग दिला म्हणून दोन संख्या सोडून पॉईंट 26 आणि 1.69 म्हणजे 27.69. ठीक आहे. पुढचं 14%. मग 14 14 28, 14 14 196, 28 196 म्हणजे 29.96. पहिल्या पार्ट मध्ये दोघांची बेरीज, दुसऱ्या पार्ट मध्ये दोघांचा प्रोडक्ट आणि त्याला डिवायडेड बाय काय करायचं 100. मग 14चं पहिल्या पार्ट मध्ये काय येणार x + 1 म्हणजे 14 अधिक 14 इक्वल टू किती झाले 28. दुसऱ्या पार्ट मध्ये दोघांचा गुणाकार 14 × 14 196, 28 आणि 196 ला डिवायडेड बाय काय येणार 100 म्हणजे 1.96. मग 28 + 1.96 म्हणजे 29.96. परत एकदा दिसतंय की तरी याच्यात एवढं एक्झॅक्ट उत्तर न काढता 29.96 न काढता मी याला अप्रॉक्सिमेट करून 30% काढलं तरी पण काही फरक पडणार आन्सर वरती नाही पडणार. मला लक्षात द्यावं 14% 2 वर्षाचं कंपाऊंड विचारलं तर किती टक्के 30% पॉईंट मायनर फरक आहे ना 0.04चा सोडून द्यायला काही फरक नाही पडणार. त्यानंतर 15%, यातलं कोणता टक्का विचारला जात असतो तर 12% दिसतील तुम्हाला. ठीक आहे. बाकी हे कोणी विचारणार नाही, अजून तरी दिसले नाही जास्त एकदम. त्यानंतर 15%, 15% 2 वर्षाचं कंपाऊंड 15 15 30, 15 15 225, 30 225 म्हणजे किती येणार आहे 32.25. हा एक फ्रिक्वेंटली विचारला जाणारा टक्क्यांपैकी. हे जेवतंय का काय म्हटलंय मी तर 15 15 30, 15 15 15चा स्क्वेअर किती आहे 225 आणि 30 + 2.25 म्हणजे 32.25. ठीक आहे. आता इथपर्यंत लक्षात ठेवा. पुढचे तो पाठ म्हणजे सगळं प्रत्येक ठिकाणी एवढे लिहून पाठ करण्याची गरज नाही. कुठलं जरी विचारलं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. 16% सांगा किती येणार 16% किती येणार 16 16 32, 16 16 256, 32 आणि 256 म्हणजे 34.56%. असं कुठलं जरी विचारलं तरी चालेल. मग आता यानंतर बघा यात जे महत्वाचे टक्के मी पूर्ण रफ करतो आणि महत्वाचे परत एकदा लिहून देतो. ठीक आहे. आणि कोणत्या याच्यासाठी काय करायचं होतं ते परत सांगतो. तर 2% 3% कुठं दिसणार नाही. सुरुवात होईल तुमची 4%पासून. मग 4% 2 वर्षाचा कंपाऊंड जर विचारला तर 4% काय होणार आहे तर 4 आणि 4 8 आणि 4 चौक किती होत आहे 16. मग 8.16% ऐवजी अप्रॉक्सिमेट करू आपण 8.33% काढलं तरी चालेल. आणि 8.33%ची फ्रॅक्शनल व्हॅल्यू किती असते 1/12. मग 4% 2 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट जर विचारला तर नंबरच्या 1/12 काढायचं आणि याच्यापेक्षा आन्सर कसं टिक करायचं थोडंसं लेस टिक करायचं. त्यानंतर कुठला टक्का सांगितला होता तुम्हाला फेवरेट वाला तर 5%. 5% 2 वर्षाचा कंपाऊंड जर विचारला तर 5 आणि 5 10, 5 5 किती होत आहे तर 25. आणि हा न काढता याच्याऐवजी थोडंसं अप्रॉक्सिमेट करून किती पर्सेंट काढला 10% काढला तरी चालेल. आणि याच्यावरती अजून कोणता क्वेश्चन विचारला जात असतो तर डिफरन्स वाला. तर डिफरन्स जर विचारला असेल तर काय करायचं 1%च्या कितवा पार्ट 4 पार्ट इज द आन्सर. कारण की डिफरन्स किती असतो 0.25%चा ना. मग 0.25% म्हणजे काय तर 1%चं चौथं भाग 5% आहे. त्यानंतर 6% कधीतरी विचारला जात असतो. 6%ने काय होत असतं 6 6 12, 6 6 36 म्हणजे 12.36%. लक्षात ठेवा. 7% कुठे दिसणार नाही. 8%,
8% मोस्ट फ्रिक्वेंटली विचारल्या जाणाऱ्यांपैकी 8 आणि 8 किती होत आहे 16, 8 8 किती होत आहे 64 म्हणजे 16.64%. हे न काढता यालाच इक्विव्हॅलंट कोण असतो तर 16.66%, विच इज इक्वल टू किती तर 1/6. म्हणजे परत एकदा लक्षात ठेवा की जेव्हा 8% 2 वर्षांचा कंपाऊंड इंटरेस्ट विचारला असेल तर सरळ त्या प्रिन्सिपलच्या किती घेऊन टाकायचा 1/6. आणि 1/6 पेक्षा आन्सर कसं टिक करायचं, यात लेस नाही केलं तरी चालतं कारण की ऑप्शन मध्ये इतका जास्त फरक नाही पडत. हे 8% झालं. यानंतर 10% मला सांगितलं होतं की 10%नी कारण की 10%नी 2 वर्षाचा कंपाऊंड विचारला तर 10 10 20 10 10 21 म्हणजे किती टक्के येतं 21. तर यामध्ये जर तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट विचारला आणि अमाऊंट विचारली तर कंपाऊंड इंटरेस्ट जर विचारलं तर कितीच्या मल्टिपल आन्सर 7च्या मल्टिपल, आणि अमाऊंट विचारली तर कितीच्या मल्टिपल 11च्या मल्टिपल. हे का सांगितलंय की 21 इथं काय काढायचं असतं तुम्हाला किती टक्के 21%, आणि 21 मध्ये प्राईम नंबर कोणता आहे 7, आणि इथं 21 इथे काय होतंय 11चं मल्टिपल काय म्हटलंय कारण की 100 रुपयांवरती 121 रुपये 21 रुपयांचं व्याज म्हणजे 121% काढायचे होते. ठीक आहे. हे 10% वाला विचारलं जात असतं बऱ्याच वेळेस. डिफरन्स किती येणार आहे सिंपल 20, कंपाऊंड 21, फरक 1%. त्यानंतर 12% एक विचारला असतो. 12% 2 वर्षाचा कंपाऊंड किती असतो तर 12 12 24 आणि 12 12 144 म्हणजे 25 पॉईंट किती होत आहे तर 44. आणि हा 25.44 न काढता आपण किती टक्के घेतलं तर 25% थोडंसं लेस म्हणजे काय करायचं नंबरचे किती घेऊन टाकायचं डायरेक्ट 1/4 पेक्षा थोडंसं आन्सर लेस मारलं तरी पण चालेल. 12% नंतर कोणता सांगितलं अजून तुम्हाला 14%. 14% काय येणार आहे हा विचारणार नाही बट याचा आन्सर तुम्हाला अप्रॉक्सिमेट करता येतो म्हणून लिहितो की 14 14 किती होत आहे 28. 14 14 किती 196 म्हणजे 28 प्लस 196 म्हणजे किती तर 29.96, आणि 29.96% न काढता आपण 30% जरी पण घेतला तरी जातो. ठीक आहे. इथपर्यंत झालं. त्यानंतर 15% फ्रिक्वेंटली विचारला जाणारा टक्का आहे तर 15 15 30 15 15 225 म्हणजे किती येणार तर 32.25. इथपर्यंत पाठ ठेवा एवढं गरजेचं आहे. ठीक आहे. हे महत्वाचं. आता याच्या पुढचे मग 20 30 40 50 हे नेमकं कसे लक्षात ठेवायचे किंवा काय असतं तर हा महत्वाचा पाठ सगळ्यात महत्वाचा. ठीक. आता पुढचा कोणता आहे तर 20%, 10% पासून परत एकदा बघू. 10%, 20%, 30%, 40%, 50%. ठीक आहे. 50%च्या वरती कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये तुम्हाला दिसणार नाही जास्त. ठीक आहे. मग 10%नी 2 वर्षाचा कंपाऊंड विचारलं तर किती टक्के येत असतो 21%. परत एकदा याच्यात काय सांगितलं कंपाऊंड विचारलं तर किती 7, अमाऊंट विचारलं तर किती 11. ठीक आहे. त्यानंतर 20%ने विचारलं तर 20%ने विचारलं तर 20 अधिक 20 अधिक 20 गुणिले 20 डिवायडेड बाय 100. आता याला जर सॉल्व्ह केलं तर किती होतं 20 20 40 हे 0 0 0 0 कॅन्सल. बेदोनी किती आले तर 4. 40 आणि 4 किती होत आहे तर 44%. म्हणजे 20%ने 2 वर्षाचा कंपाऊंड किती येतं तर 44%. ठीक आहे. मग आता हे लक्षात कसं ठेवायचं आपले स्क्वेअर पार्ट असतील तर ह्या नंबरच्या अगोदर एक एक लावत चालायचं 10 20 30 वाले जे तर ह्या हे 10 होते याच्या अगोदर जर एक लावलं असतं तर किती आले असते 11. 11चा स्क्वेअर किती होतो 121 म्हणजेच काय तर 100 रुपयांचे 121 रुपये होणार आहे. 121 रुपये होतं तर व्याज कितीचं मिळणार आहे तुम्हाला 21. व्याज कितीचं मिळणार आहे 21. तसंच आता मी इकडे केलं समोरच्या याच्यामध्ये हा 20% होता 20च्या अगोदर एक लावलं किती आलं सपोज 12. 12चा वर्ग किती येणार आहे तर 144 म्हणजे 100 रुपयाचे 144 होणार तर व्याज किती रुपयांचं झालं 44 रुपयांचं म्हणजे किती येणार आहे 44%. मग 20%ने 2 वर्ष रट्टा मारून ठेवा 20%ने 2 वर्ष किती असतो 44%. आता 44%ला अजून काय बघता येईल परत याच्यामध्ये कोणता प्राईम नंबर आला 11 म्हणजे 20%ने 2 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट विचारला तर कितीच्या मल्टिपल आन्सर मारता येईल तुम्हाला 11च्या मल्टिपल. ठीक आहे. 20%ने 2 वर्षाचा कंपाऊंड विचारलं तर किती 44 म्हणजे कितीचे मल्टिपल 11. लक्षात कसं ठेवलं याच्या अगोदर एक लावला किती आलं 12. 12चा वर्ग किती होता 144. 144 म्हणजे 100चे 144 तर व्याज किती रुपयांचं 44चं. 30 जर घेतला असंच तर सांगा आता तुम्हीच सांगा काय येणार म्हणजे काय करावं लागणार या 30च्या अगोदर एक लावलं किती आले तर 13.
13चा वर्ग किती होत असतो 196. 13चा वर्ग किती 196 म्हणजे इथे काय येणार आहे 90 सॉरी 196 169 इथे किती होत असतो 169 तर इथे किती येणार आहे 69%. परत एकदा हे कसं काढलं आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये जरी पुट केलं तरी पण सेम येणार आहे. इथे काय होणार आहे 30 अधिक 30 अधिक 30 गुणिला 30 डिवायडेड बाय 100. ठीक आहे 30 30 किती होत आहे 60. हे 0 0 0 0 कटलं किती येणार आहे 9. 60 आणि 9 किती होत आहे तर 69%. मग हे वेगळं पाठ करण्याची गरज नाही तर हा स्क्वेअर वाला कन्सेप्ट लक्षात ठेवा. अगोदर एक लावून टाकायचं फक्त. ठीक आहे अगोदर एक लावल्यावर किती येणार आहे 1. परत एकदा अप्रॉक्सिमेशन वापरलं तर भरपूर ठिकाणी उत्तर तुमचं चालतं. 69% न काढता मी नंबरचे 70% काढलं तर उत्तरावरती फरक पडणार आहे काही फरक नाही पडणार. मग 30% 2 वर्षाचं कंपाऊंड विचारलं तर किती काढून घ्यायचे नंबरचं 70% काढा. त्यानंतर 40% विचारलं 40% 2 वर्षाचं कंपाऊंड 40 40 80 40 40 किती येणार 1600 1600 भागिले 100 म्हणजे 16 80 16 96 म्हणजे किती पर्सेंट 96%. 40 अधिक 40 अधिक 40 गुणिला 40 भागिले 100. ठीक आहे 0 0 0 0 घरी गेले 40 40 80 आणि 4 चूक 16 80 अधिक 16 म्हणजे किती 96. असं केलं तरी चालेल किंवा तो अगोदर एक लावण्यावाला कन्सेप्ट 40च्या अगोदर एक लावलं तर किती आले 14. 40च्या अगोदर एक लावला किती आले 14. 14चा वर्ग किती असतो 196. 196 म्हणजे 100 रुपयाचे 196 रुपये होणार तर व्याज किती भेटलं 96 रुपयांचं. मग परत एकदा हे 96% न काढता मी प्रिन्सिपल पेक्षा थोडंसं आन्सर लेस मारलं तर काय फरक पडणार आहे कारण की प्रिन्सिपल काय असते तुमची 100%. तुम्हाला 96% काढायचे होते 100 गिवन त्याच्यापेक्षा थोडंसं कमी वाला जे उत्तर राहील ते मारून टाकायचे किंवा 5% जरी काढले तुम्ही प्रिन्सिपल मधून 5% काढलं तरी पण चालेल. ठीक आहे त्यानंतर 50% वाला विचारलं 50% काय येणार 50 अधिक 50 अधिक 50 गुणिले 50 भागिले 100 50 50 100 इकडे काय येणार आहे 25 म्हणजे किती 125. ठीक आहे आता परत एकदा तू एक अगोदर एक लावण्यावाला कन्सेप्ट तर 50च्या अगोदर जर एक लावला किती आले 15. 50च्या अगोदर एक लावला किती आले 15. 15चा वर्ग किती असतो 225. 15चा वर्ग किती असतो 225. मग 225 म्हणजे काय तर 100 रुपयांचे 225 रुपये होणार आहे म्हणजे व्याज कितीचं भेटणार 125 रुपयांचं. या प्रत्येक केस मध्ये काय आलं की 100चे 121 म्हणजे व्याज 21चं 100चे 144 म्हणजे व्याज 44चं 100चे 169 म्हणजे व्याज 69चं. इथं 100चे 196 म्हणजे व्याज कितीचं 96चं. तसंच इथं 100चे 225 म्हणजे व्याज कितीचं येणार आहे 125%. ठीक आहे मग 125 म्हणजे 5/4 काढला तरी चालेल. नंबरचे किती काढलं 5/4 काढला तरी चालेल किंवा 1/4 करून ऍड केलं तरी पण चालेल. तर इतकं लक्षात ठेवा. आता बघ अगोदरचा जो बोर्ड लिहून देतो मी तुम्हाला कोणते कोणते जे फेवरेट वाले टक्के ते आणि हे टक्के तर 10% 2 वर्षाचा कंपाऊंड विचारलं तर काय करायचं 7चा पाडा. अमाऊंट विचारली तर कितीचा पाडा 11चा पाडा. 20% 2 वर्षाची काय विचारलं कंपाऊंड इंटरेस्ट विचारलं तर 20% 2 वर्ष तर 20च्या अगोदर एक लावला 12. 12चा वर्ग 144 144 म्हणजे 44%. 44 मध्ये प्राईम नंबर कोणता 11 म्हणजे येणारं उत्तर कितीच्या पाड्यात 11च्या पाड्यात. 30% 13चा वर्ग 169 म्हणजे व्याज कितीचं 69. मग 69 न काढता 70 काढला तरी पण चालेल. 40% 40% म्हणजे 40च्या अगोदर एक म्हणजे 14. 14चा वर्ग 196. 100चे 96 म्हणजे व्याज किती आलं 96 रुपयांचं. आणि 96% न काढता मी प्रिन्सिपल पेक्षा थोडंसं लेस उत्तर मारलं तरी पण चालेल किंवा प्रिन्सिपल मधून 5% पार्ट काढला तरी पण चालेल. 50% म्हटल्यावर काय येणार आहे तर 15चा वर्ग 225 म्हणजे 100 वरती 125 रुपयांचं व्याज म्हणजे नंबरचे किती काढावं लागलं 5/4. तर हा झाला इफेक्टिव्ह पर्सेंट वाला पार्ट 2 वर्षासाठीचा. तर उद्या याच्यावरती आपण थोडेसे एक्झाम्पल बघू आणि 3 वर्षाचं पण सिम्पल कंपाऊंडचे डिफरन्स वगैरे कसं काढायचं पर्टिक्युलर टक्क्यांसाठी ते बघू. तर व्हिडिओ आवडला असाल तर आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.